रक्षाबंधन स्पेशल खजूर चॉकलेट ड्रायफ्रूट लड्डू आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी स्वाती आर किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर इथे बघा, लड्डू बनवण्यासाठी मी खजूर घेतलेले आहे. त्यानंतर इथे बदाम घेतलेले आहे, काजू, इथे तुम्ही आणि हे चॉकलेट घेतलेले आहे मी. आपल्याला थोडे लाडू चॉकलेटचे बनवायचे आहे, त्यासाठी मी इथे चॉकलेट पण घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे कढईमध्ये तूप घेतलेलं आहे 1 चमचा. आता ह्या तुपामध्ये मी बदाम थोडेसे भाजून घेत आहे, बदाम आणि काजू दोन्हीही. त्यामुळे काय होईल की आपले बदाम आणि काजू जे आहेत ते छान खमंग असे चव येईल त्यांची ते भाजल्यानंतर तुपामध्ये. आणि ते लाडू खाताना ते काजू बदामचे खमंग चव लागेल आपल्याला. आता बघा, इथे थोडेसे असे गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचे, भाजून घ्यायचे आहे. ते बघा, हे मी काढून घेत आहे. आता इथे मी काजू बदाम हे सगळे काढून घेतलेले आहे आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तूप होतं, त्याच कढईमध्ये मी हे खजूर घेतलेले आहे. खजूरच्या आतल्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि हे खजूर आपल्याला कढईमध्ये असे गरम करायचे आहे. म्हणजे काय, ते मेल्ट होतील छान एकदम. असे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवायची गरज पडणार नाही. तर हे बघा, इथे असे झालेले आहे आपले बऱ्यापैकी. अजून आपण थोडा वेळ करूया. आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे खजूर. त्यानंतर इथे मी मिक्सरमध्ये काजू आणि बदाम हे असे जाडसर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे. आता हे जे काजू आपण खजूर आपण जे हे केलेले आहे, मेल्ट केलेले आहे, त्यामध्येच मी हे काजू बदामची पावडर टाकलेली आहे. खूप छान लागतात हे लड्डू. एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. लहान मुलांना तर नक्की आवडेल. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. काजू बदाम खजूर हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे. लहान मुलांना तुम्ही शाळेत जाताना रोज एक लड्डू जर हा दिला ना, तर त्यांची काय म्हणता एनर्जी खूप वेळ अशी टिकून राहील असा हा हेल्दी लड्डू आहे. आणि रक्त वाढवण्यासाठी देखील मदत होते. कुणाला अशक्ती, कमजोरी वाटत असेल तर हा रोज एक असा लाडू खा, तर नक्कीच तुमची कमजोरी, अशक्ती सगळी भरून निघेल. तर हे बघा, अशा पद्धतीने मी छोटे छोटे लाडू याचे बनवून घेत आहे. आणि पुढे रक्षाबंधन येत आहे. रक्षाबंधनसाठी तुम्ही असे लाडू बनवून देखील हे करू शकता. बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा तुम्ही असे लड्डू बनवून घ्या घरीच. अशा प्रकारे मी हे सगळे लड्डू बनवून घेते आणि मग दाखवते. आणि ह्याच लड्डूंना मी एक थोडासा ट्विस्ट दिलेला आहे पुढे. मुलं जर तुमचे खजूरचे लाडू असे खाणार नसतील तर त्यांना आपण चॉकलेटचं कोटिंग करून हे लड्डू देणार आहोत. त्यामुळे काय, मुलंही खुश आणि खजूर पण त्यांच्या पोटात जाईल. हे बघा, इथे आपले लड्डू तयार झालेले आहे. आता
आपल्याला इथे त्यातले थोडे लाडू मी चॉकलेटचे हे करणार आहे. त्यासाठी मी इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे. ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. आता हे मी गॅसवर एकदम कमी गॅसवर आपल्याला चॉकलेट यामध्ये मेल्ट करायचं आहे. तर त्या चॉकलेटमध्ये मी थोडंसं दूध घातलेलं होतं, ते दाखवायचं राहिलं आहे. दूध घालून मी ते मेल्ट केलेलं आहे चॉकलेट. त्यामुळे काय होईल, आपली चॉकलेट जे आहे ते थोडंसं लिक्विड टाईपमध्ये होईल. तर हे असे आपले खजूरचे लड्डू झालेले आहे. आता मी तुम्हाला चॉकलेटचे दाखवणार आहे. मी इथे 2 प्रकारचे बनवलेले आहे. आता इथे बघा, चॉकलेट आपलं छान मेल्ट झालेलं आहे. तर आपण त्यामध्ये एक एक लड्डू असा चॉकलेटचं कोटिंग करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्याला चॉकलेटचं कोटिंग करायचं आहे. आता हे सगळे लड्डू मी असेच करून घेते आणि मग दाखवते. यामध्ये तुम्हाला हवं तर अजून तुम्ही दूध टाकू शकता, अजून पातळ करू शकता. हे चॉकलेटचं जे आहे बॅटर आपण बनवलेलं आहे ते. हे बघा, अशा पद्धतीने आपले चॉकलेटचे जे लड्डू आहे ते तयार झालेले आहे. आता आपल्याला ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 1-2 तासासाठी. 1 तास ठेवले तरी खूप होतात. 1 तास आपण याला छान फ्रीजमध्ये ठेवूया. तर हे बघा, इथे आपले फ्रीजमधून मी काढून घेतलेले आहे. तयार झालेले आहे आपले चॉकलेट आणि खजूरचे लड्डू. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला लड्डू कसे वाटले माझे. चला तर मग, बाय बाय.